नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारताची शहरं खूप वेगाने वाढत आहेत. पण कधी विचार केलाय का की ह्या वाढीसाठी जे काही लागतं म्हणजे नवे रस्ते, पाण्याची सोय, घरं, हे सगळं बांधणार कोण? आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यासाठी पैसे कुठून येणार? चला, आज आपण ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हो, हाच तर मूळ प्रश्न आहे. शहरं वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे आणि त्यांच्या गरजाही त्या तर त्याहून वेगाने वाढत आहेत. मग या सगळ्यासाठी जो काही प्रचंड पैसा लागणार आहे, तो येणार तरी कुठून? हेच आज आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे आव्हान नेमकं किती मोठं आहे आणि यावर मात करण्यासाठी सरकार नक्की काय उपाययोजना करत आहे. आतापर्यंत काय व्हायचं तर शहरांना मिळणारा बहुतेक निधी हा सरकारी अनुदानांवर अवलंबून असायचा. पण शहरांचा विस्तार इतक्या झपाट्याने होतोय की ही जुनी पद्धत आता पूर्णपणे अपुरी पडायला लागलीय. म्हणूनच एका नवीन आणि धाडसी विचाराची गरज होती. आणि याच गरजेतून जन्माला आला आहे अर्बन चॅलेंज फंड, म्हणजेच UCF. पण एक लक्षात घ्या, ही फक्त पैशांची एखादी योजना नाहीये, तर शहरांच्या विकासाकडे बघण्याचा हा एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन आहे. आता या व्याख्येत दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे बाजाराशी जोडलेला. याचा अर्थ शहरांना आता सरकारच्या तोंडाकडे न बघता स्वतःच्या पायावर उभं राहून बाजारातून पैसे उभे करायचे आहेत. आणि दुसरा शब्द म्हणजे सुधारणा चालित, म्हणजे हा निधी मिळवण्यासाठी त्यांना आपलं कामकाज आणि प्रशासन सुधारावं लागेल. ही योजना आर्थिक वर्ष 2025-26 पासून सुरू होईल आणि साधारणपणे 5 वर्ष चालेल. यावरूनच आपल्याला या योजनेची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात येते. ठीक आहे, पण मग हा फंड नक्की काम कसा करतो? असं काय आहे यात जे याला इतर योजनांपेक्षा वेगळं ठरवतं? चला, हेच नीट समजून घेऊया. आता बघा, इथेच खरा ट्विस्ट आहे. केंद्र सरकार काय म्हणतंय की ठीक आहे, आम्ही प्रकल्पाच्या खर्चापैकी फक्त 25% रक्कम देऊ. फक्त 25%. बाकीचे जे किमान 50% आहेत ना, ते शहरांना स्वतः बाजारातून उभे करावे लागतील. म्हणजे विचार करा, हा किती मोठा बदल आहे. जबाबदारी आता थेट शहरांवर आली आहे. मग हे बाजारावर आधारित स्रोत म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शहरांना आता म्युनिसिपल बॉन्ड्स विकून पैसे उभे करता येतील, बँकांकडून मोठं कर्ज घेता येईल किंवा मग खाजगी कंपन्यांना सोबत घेऊन म्हणजे PPP मॉडेलवर काम करता येईल. याचा अर्थ सरळ आहे, हा निधी काही सहज मिळणार नाहीये. शहरांना आधी एक उत्तम, फायदेशीर आणि गुंतवणुकीस योग्य प्रकल्प तयार करावा लागेल. मग त्यासाठी बाजारातून निधी मिळवावा लागेल आणि हे सगळं झाल्यावरच ते सरकारी अनुदानासाठी स्पर्धेत उतरू शकतील. ही एक प्रकारची स्पर्धा आहे जी सर्वोत्तम प्रकल्पांनाच पुढे आणेल. आणि या सगळ्या नवीन पद्धतीमुळे साधलं काय जाणार आहे तर आकडा बघा, तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. ही रक्कम सरकारच्या थेट योगदानाच्या कितीतरी पटीने जास्त आहे. यावरूनच या योजनेची ताकद दिसून येते. पण इथे एक प्रश्न नक्कीच मनात येतो. मोठ्या श्रीमंत शहरांचं ठीक आहे, ते पैसे उभे करतील. पण लहान शहरांचं काय, ज्यांच्याकडे बाजारातून पैसे उभे करण्याची ताकद नाही, त्यांचं काय? तर सरकारनं त्यांचाही विचार केला आहे. आणि त्यासाठीच आहे CRGS, म्हणजेच क्रेडिट रिपेमेंट गॅरंटी सबस्कीम. ही एक उपयोजना आहे. यात सरकार स्वतः लहान शहरांच्या कर्जाची हमी घेतं. म्हणजे समजा एखाद्या शहराने कर्ज परत केलं नाही तर सरकार ते भरेल. यामुळे होतं काय की बँका आणि गुंतवणूकदारांची जोखीम कमी होते आणि ते लहान शहरांना कर्ज द्यायला तयार होतात. आणि इथे बघा काय फरक पडलाय तो. म्हणजे CRGS येण्यापूर्वी काय व्हायचं, लहान शहरांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एक प्रकारची जोखीम समजली जायची. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. याच शहरांना आता पतपात्र मानलं जातंय, त्यांना कर्ज मिळणं सोपं झालंय आणि ते आता खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकत आहेत. जबरदस्त बदल आहे हा. चला, आता एक पाऊल मागे घेऊन या संपूर्ण योजनेकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. या सगळ्याचा भारताच्या भविष्यासाठी नेमका काय अर्थ आहे? बघा, या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ती शहरांना फक्त पैसे देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी तयार करते. ती खाजगी भांडवलाला देशाच्या विकासाकडे आकर्षित करते आणि हेच तर विकसित भारत @2047 या आपल्या मोठ्या स्वप्नाचा पाया आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, निधी उभारण्याची ही नवीन आव्हानात्मक पद्धत खरोखरच भारताच्या शहरांसाठी एक गेम चेंजर ठरेल का? ही योजना भारताच्या शहरी क्षमतेला एक नवी दिशा देणारी गुरुकिल्ली ठरेल का? या महत्त्वाकांक्षी योजनेचं भविष्य काय असेल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.